ठिबक सिंचनामध्ये सब पाईपलाईन आणि मुख्य पाईपलाईन म्हणजे काय, असा अतिशय बेसिक प्रश्न पण महत्त्वाचा प्रश्न या शेतकरी दादाने विचारला आहे। तर बघा, तुमची मोटरपासून शेतापर्यंत आलेला पाईपलाईन, ह्या पाईपलाईनला म्हणायचं मुख्य पाईपलाईन। समजा हीच पाईपलाईन तुमच्या शेतात गेली आहे, पण त्याला तुम्ही छिद्र पाडलेलं नाही आणि दुसऱ्या कुठल्या पाईपलाईनला जोडलेलं आहे, तरी त्या पाईपाला म्हणायचं मुख्य पाईपलाईन। आणि त्याच्यानंतर ज्या पाईपाला तुम्ही छिद्र पाडलंय, ज्याला ठिबकच्या नळ्या जोडल्या आहे, ती झाली तुमची सब पाईपलाईन। तर हे इतकं सोपं गणित आहे की ज्या पाईपाला छिद्र पाडलं ती सब पाईपलाईन, बाकी सर्व तुमची मेन पाईपलाईन किंवा मुख्य पाईपलाईनच म्हटली जाते। जर तुमच्याही मनात ठिबक सिंचनाबद्दल असा काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देईल। आणि तुम्हाला जर ठिबक सिंचन करायचं असेल, समजा काही ड्रॉइंग करायचं आहे, काही तुमच्या मनात टेक्निकल प्रश्न आहे, काही कोटेशन काढून घ्यायचं आहे, तर आमचे इंजिनियर तुमच्या मदतीसाठी फ्री ऑफ कॉस्ट सकाळी 8 ते संध्याकाळी 6 ह्या नंबरवर उपलब्ध असतात। त्यांना तुम्ही कॉल करू शकतात। आणि जर ही माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।